संतोष अण्णा देशमुख यांचं अपहरण आणि त्यांची हत्या यामुळं अख्खा राज्य हादरून गेलं होतं आणि नेमकं हे अपहरण कसं झालं, त्यांना कुठं नेलं, कशा पद्धतीनं मारहाण झाली हे मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय। मी डोणगाव फाट्यावर सध्या आहे, याच ठिकाणी याच लेनमध्ये संतोष अण्णा देशमुख यांची गाडी अडवल्या गेली। त्यांना गाडीतून त्यांच्या काचा फोडून काढण्यात आलं, त्यानंतर त्यांना स्कॉर्पिओमध्ये टाकण्यात आलं आणि इथून त्यांचं किडनॅपिंग झालं। ते बरोबर 3:30 वाजता किडनॅपिंग झालेलं आहे आणि आतासुद्धा मी तुम्हाला जवळ येऊन दाखवतो की आतासुद्धा 3:30 वाजलेले आहेत घडीमध्ये आणि बरोबर याच वेळेला 9 डिसेंबर रोजी संतोष अण्णा देशमुख यांचं अपहरण झालं, ते या लेनमधून। संतोष अण्णा देशमुख केजवरून येत होते, त्यांची मुलगी लातूरला होती आणि त्या मुलीला भेटून ते केज मार्गे मस्साजोगला जाणार होते आणि हा केजहून येणारा रस्ता आहे। केज आणि मस्साजोगच्या मध्ये हा टोल लागतो आणि इथून संतोष अण्णा यांचं गाव मस्साजोग जे आहे एक 7-8 किलोमीटरवर आहे आणि ते घरी जाणार होते, मात्र त्यांना काळाने अडवलं याच ठिकाणी। माझ्यासोबत बनसोड आहेत, ज्यांनी हा पूर्णपणे इथलं अपहरणाचं नाट्य थरार स्वतः बघितलेलं आहे। बनसोड साहेब, पहिलं नाव सांगा। अमोल बनसोड। काय नेमकं त्या दिवशी झालं होतं? त्या दिवशी 9/12/2024 या दिवशी सरपंचांना लातूरून गावाकडे निघले होते। असं तुम्ही हात करून दाखवा, इकडून येत होते? हां, केजवरून मस्सोकडे निघले होते आणि त्या दिवशी त्यांना उपवास होता। आईने त्यांना पहिल्यांदा कॉल केला होता की बाबा कधी येतोय, तर ते म्हणले लगेच निघतोय मी। मग नंबर 1चे जे साक्षीदार होते शिवराज देशमुख हे त्यांना केजमध्ये भेटले। ते म्हणले अण्णा कुठं चाललात? ते म्हणले मी गावाकडे चाललोय। ते म्हणले मग चल म्हणले, मग ते ड्रायव्हिंग करत होते स्वतः अण्णा। मग त्या दिवशी मग ते अण्णा बाजूला बसले आणि तो ड्रायव्हिंग करायला बसला आणि ते तिथून निघले गावाकडे। इथं टोल नाक्यावर आल्यानंतर जे आरोपी होते ते अगोदरच डबा धरून बसले होते। कुठे थांबले होते? त्या साईडला आडवी गाडी लावली होती, दक्षिण उत्तर त्यांना गाडी लावली होती, काळी स्कॉर्पिओ दक्षिण उत्तर लावून ठेवली होती। म्हणजे हे कुठल्या लेनमध्ये जात आहे तिथं अडवण्यासाठी, म्हणजे ज्या लेनला येतील त्याला अडवत हां तिथं अडवायचं, पण चुकून ते दुसऱ्या लेनमध्ये घुसले। अण्णा इकडून आले, सरपंच अण्णा, आम्ही आज त्यांना अण्णा म्हणतो आले। हां, ह्या पण ते त्या लेनमध्ये वाटलं त्या लेनमध्ये येतील, त्या लेनमध्ये येतील, पण त्यांना पुढे गाडी आणून परत रिटर्न घेतली आणि परत ती रिव्हर्स फास्टमध्ये घेऊन इकडे आणली आणि पाठीमागे त्यांच्याकडे ती दुसरी एक छोटी गाडी अण्णांच्या पाठीमागे आडी लावली आणि हा छोटा लेनचा भाग छोटा आहे, त्यामुळे त्याला याच स्पॉटला ती गाडी अडवली, याच स्पॉटला आवडली ज्या ठिकाणी आपण उभा आहे। अण्णांची गाडी इथं अडवली, याच ठिकाणी अडवली। समोर स्कॉर्पिओ काळी, समोर काळी आणि पाठीमागे पाठला करणारी गाडी, त्यांना कुठं जायचा चान्स नाही राहिला। मग ते आरोपी त्यातून उतरले, सुदर्शन घुले आणि जयराम साठे वगैरे ते सगळे जे 6 आरोपी होते ते उतरले। त्यांना फर्स्ट टाइम त्यांना काच लॉक केले होते आपल्या गाडीचे। ड्रायव्हर साईडचे जे काच आहे ते त्यांना दगडाने फोडली। ड्रायव्हरला खालून ते लॉक काढून ड्रायव्हरला बाहेर काढून त्याला 1-2 चापटा मारल्या। पण एक जणांच्या लक्षात आलं की हा नाही तो पलीकडे, त्यातला एक जण बोलला की हे नाही, हा नाही, तो पलीकडलाय, पलीकडे अण्णाकडे ते गेले, अण्णाकडे गेले। दुसऱ्या साईडने गेल्यानंतर मग त्याला त्यातून बाहेर काढलं, त्याला 2-4 फटके मारले आणि त्याला बळजबरी त्या स्कॉर्पिओमध्ये बसवलं। बरं, अण्णाला गाडीतून काढल्यानंतर स्कॉर्पिओमध्ये कोंबताना सुद्धा मारहाण झाली? हां, झाली ना। सुरुवातीला त्याला बाहेर काढल्या 2-3 फटके मारले त्यांना, लोखंडी रॉड आणि ती काठी होती त्याच्याजवळ, त्यांना मारहाण केली, 2-4 फटके मारले। पण त्याला पटकन निघून जायचं होतं ना, ह्याला हे आपलं जे प्रकरण करायचं होतं त्यांना, इथं मारून त्यांना उपयोग नव्हता। अण्णाला त्यांनी गाडीमध्ये कोंबलं, त्याच्यानंतर मग समोर तर 2 गाड्या होत्या, अण्णाची गाडी त्याच्या मागे पाठला करणारी गाडी, मग ही स्कॉर्पिओ कशी निघाली? त्यांना रिव्हर्स घेऊन परत दुसऱ्या लेन मधून फास्ट निघून गेले ते, म्हणजे अशी रिव्हर्स घेऊन तिकडे गेले आणि ह्या लेन मधून पळाले, निघून गेले ते, ह्या लेन मधून पळाले केजकडे पळाले। आणि केजकडे पळाल्यानंतर मग तो जो दुसरा फर्स्टचा साक्षीदार होता शिवराज देशमुख, आम्ही त्या ठिकाणी उभा होतो। मग पहिला आवाज आला ज्यावेळेस ते 3 जण कोंबत होते, त्यावेळेस मी तिथं उभा होतो त्या ठिकाणी। पण आवाज येत नाही ना, इतक्या लांबून आवाज येत नाही ना। आता किती बी आवाज मारला तिथं उभा राहिला नाही येणार। आवाज येत नाही। मग आता मला सांगा, इथून केजकडे जाताना कुठल्या गावाकडे ते वळाले? कारखाना कोणता आहे पुढे? हे कारखाना आपला उमरी कारखाना, उमरी कारखान्यापासून ते राईटला वळाले, 5 आंबा म्हणून। 5 आंबा शिवारामध्ये पहिले
जेवढे त्यांना कांड केले हे त्याच ठिकाणी केले, ज्या ठिकाणी त्यांना पहिले तिथं कांड खदानीमध्ये पहिलं नेलं होतं पण खाण्यामध्ये त्यांना होते, पण त्या ठिकाणी पण ते कीर्तन वगैरे चालू होतं. त्या ठिकाणी म्हणजे जशी मला प्राथमिक माहिती मिळाली की त्या ठिकाणी काही बुजुर्ग लोक होते. ते बुजुर्ग म्हणले बाळा इथं काय करू नका किंवा दुसरीकडे करा. आणि तो माणूस चांगला म्हणजे काही जण त्याला ओळखत असावे अण्णाला. आजोबा, हा ते म्हणले ह्या माणसाला देव माणूस आहे म्हणले, त्याला काय करू नका म्हणले, तुम्ही असं काय करू नका. पण तिथून त्यांनी जागा बदलली. त्यांना जागा बदलली आणि थोडंसं पुढे गेले. निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी बनसोड प्रत्यक्षदर्शी आहेत आणि या नाक्यावर इथं जिथं गाडी उभी राहिली अडवली त्याच ठिकाणी उभा आहे आणि 3:30 वाजताची वेळ होती. आता सुद्धा 3:30 वाजलेले आहेत. या ठिकाणाहून संतोष अण्णा यांना त्यांनी मारहाण करून स्कॉर्पिओमध्ये टाकलं आणि स्कॉर्पिओ रिव्हर्स घेऊन दुसऱ्या लेनमधून ते पळाले केजकडे आणि कारखान्याच्या जवळून त्यांनी ज्या गावामध्ये नेलं त्या गावामध्ये सुद्धा आपण जाणार आहोत. ज्या ठिकाणी संतोष अण्णाला मारहाण झाली त्या ठिकाणी सुद्धा आपण जाऊन सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण जाऊया मारहाण झालेल्या ठिकाणी.